नमस्कार। आज आपण अतिशय चविष्ट कोबीची भाजी बघणार आहोत। या पद्धतीने केलेली कोबीची भाजी आमच्याकडे फार आवडते। त्यासाठी आपण लाल तिखट किंवा हिरवा तिखट घ्यायचं आहे। जे हिरव्या मिरचीचं वाटण किंवा लाल तिखट दोन्हीपैकी काही एक आपण घालू शकता। त्यासाठी आपल्याला एक कोबी लागेल, तसेच हळद, फोडणीसाठी तेल आणि सेंधव मीठ, फोडणीसाठी कढीपत्ता, जिरं, मोहरी, मेथ्या, हिंग हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। अगदी मुलांनाही आवडेल अशी छान टेस्ट या भाजीची होते। सर्वप्रथम आपण कोबी कापून स्वच्छ धुवून घ्यायचा। कोबी कापल्यानंतर स्वच्छ धुवायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही। त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील आपण कापून फोडणीमध्ये घालायचा आहे, त्यामुळे टेस्ट छान येते। फोडणीत जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर कापलेला टोमॅटो त्यात घालायचा आहे। त्यानंतर हळद, तसेच लाल तिखट, मीठ हे सर्व आपण फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे। फोडणी छान परतल्यानंतर आपण वरून चिरलेला कोबी घालून घ्यायचा आहे व कोबी देखील त्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे। कोबीच्या भाजीला पाणी घालण्याची गरज नाही, कोबी असाच परतून छान शिजतो। आपल्याला जर ही कोबीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण नक्की करून बघा चविष्ट कोबीची भाजी। या पद्धतीने केलेली कोबीची भाजी आपल्याला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी आपण शेअर करा। धन्यवाद।